बदलत्या वातावरणामुळे धुळी पडेल आणि धुळीमुळे जे काही तुमच्या तूर पिकामध्ये फुलं लागलेले आहेत ते संपूर्ण फुल त्या ठिकाणी गळू शकतात. फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये तुमची होऊ शकते. काही शेतकऱ्यांच्या तुरीला 50% फुलं 50% शेंगा, काही शेतकऱ्यांच्या तुरीला 100% शेंगा, अशा प्रकारच्या द्वंद्व अवस्था आहे. त्यामुळे संमिश्र माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड. शेतकरी बांधवांनो, पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं खूप स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, आपण हा व्हिडिओ इमर्जन्सी यासाठी बनवतोय कारण जवळपास 2 दिवसापासून वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. चोहीकडे त्या ठिकाणी खूप धुकं पडत आहे. धुळी जास्त प्रमाणामध्ये आलेली आहे आणि या धुळीचा फटका जर सर्वाधिक जास्त जर कोणत्या पिकाला सध्या बसू शकतो तर तो म्हणजे आपल्या तूर पिकाला त्या ठिकाणी बसू शकतो. शेतकरी बांधवांनो, म्हणजे जे काही फुलं आपल्या तूर पिकाला लागलेले आहेत ते सगळे फुलं त्या ठिकाणी गळू शकतात आणि त्यामुळे ही फुलगळ होऊ नये. आपल्याला आपले जे फुलं त्या ठिकाणी आपल्या झाडावरती तसेच टिकून राहावेत, त्याचं रूपांतर शेंगामध्ये व्हावं असं प्रत्येकाच शेतकऱ्याला वाटत असतं. त्यामुळे या अवस्थेमध्ये आपल्या तूर पिकामध्ये आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचे आहे. तर शेतकरी बांधवांनो, धुळीमुळे नेमकं फुलगळ का होते खरं म्हणजे ते आपण समजून घेऊया. त्यानंतर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपण करायच्या तर ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, पहिलं खरं म्हणजे हे समजून घ्या की धुळीमुळे फुलगळ नेमके का होते. तर शेतकरी बांधवांनो, होतं असं की ज्यावेळेस मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये धुकं पडतं, जास्त प्रमाणामध्ये धुळी येते, तर त्या धुळीचे जे काही कण असतात तर ते कण त्या ठिकाणी या फुलांवरती साचल्या जातात, पानांवरती त्याचा थर साचल्या जातो आणि जास्त प्रमाणामध्ये ज्यावेळेस मात्र जे काही वातावरण आहे, टेम्परेचर आहे ते 10 डिग्रीच्या खाली जातं आणि जास्त प्रमाणामध्ये फुलांवरती जो थर साचून राहतो तर तो थर साचल्यामुळे त्या ठिकाणी जी काही प्रकाश संश्लेषण ही जी काही क्रिया अधूनमधून होणारी असते तर ती क्रिया मात्र त्या ठिकाणी पूर्णतः मंदावून जाते आणि त्यावर एक प्रमाणे बुरशी चढते आणि त्यामुळेच आपलं फुलगळ त्या ठिकाणी होत असतं. तर शेतकरी बांधवांनो, हे त्याचे कारण आहेत. तर यासाठी नेमकं उपाययोजना आपण काय करायला पाहिजे, आपण फवारणी काढायला पाहिजे का, तर ते सुद्धा सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, यासाठी प्राथमिक घरगुती उपाय आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. तर तो उपाय आपण काय करू शकतो खरं म्हणजे ते समजून घ्या. शेतकरी बांधवांनो, ज्या ठिकाणी आपलं तूर पीक आहे, म्हणजे जर उदाहरणार्थ एका एकरामध्ये आपली तूर आहे तर एका एकराच्या चारही बाजूला आणि एक मध्यभागी आपल्याला धुपण करायचं आहे, म्हणजे धुपट करायचं आहे. काहीकडे धुपण म्हणतात, काही ठिकाणी धुपट म्हणतात. तर जे असेल ते धुपट धुपण तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे रात्री. म्हणजे काय होईल की रात्रभर त्या ठिकाणी ते धुपट त्या ठिकाणी चालेल, धुपण चालेल आणि त्याच्यामुळे या ठिकाणी साचलेला जो काही आपल्या फुलांवरती थर आहे, टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं त्याला ऊब मिळेल आणि ऊब मिळाल्यामुळे हे हा जो काही थर आहे हा थर त्या ठिकाणी पूर्णतः निघून जाईल आणि पूर्व पदावरती त्या ठिकाणी फुल परत येईल आणि तुमची जी काही फुलगळ आहे तर ती फुलगळ त्या ठिकाणी होणार नाही. शेतकरी बांधवांनो, आता या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक त्यामध्ये गोष्ट करणं खूप गरजेची आहे आणि ती म्हणजे की एक फवारणी काढणं अत्यंत आवश्यक आहे, ती सुद्धा निशुल्क. आता तुम्ही म्हणाल की का हो निशुल्क फवारणी तुम्ही सांगतायत, आता निशुल्क फवारणी कुठे मिळते का, तसं कोणी आपल्याला काही तसं फुकटमध्ये देतं का, तर अतिशय फुकटातली फवारणी आहे, समजून घ्या. शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे विहीर आहे, प्रत्येकाकडे विहिरीची व्यवस्था आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे की जो काही चायना पंप आहे 20 लिटरचा तो पंप घ्यायचा आहे, जेणेकरून जास्त प्रमाणात फवारा खूप मोठा होईल आणि आपल्या विहिरीतलं पाणी त्या पंपामध्ये टाकायचं आणि त्यामुळे आपण फवारा काढू शकतो. आणि फवारल्यामुळे होणार काय आहे की त्या ठिकाणी जो काही थर साचलेला आहे, कारण विहिरीतलं पाणी गरम असतं, आता विहिरीतलं पाणी गरम असल्यामुळे आणि तो फवारा काढल्यामुळे जो काही थर साचलेला आहे तर तो थर त्या ठिकाणी निघून जाईल आणि आपलं होणारा फुलगळ आहे तर ते पूर्णतः थांबून जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, तर अशा प्रकारची व्यवस्था, अशा प्रकारचा उपाय तुम्ही लवकरात लवकर या अवस्थेमध्ये करणं खूप गरजेचं आहे, जर तुम्हाला तुमच्या तूर पिकातील फुलगळ थांबवायची असेल तर. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारच्या या खूप साध्या सुध्या गोष्टी आहेत तर त्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचे आहेत, परंतु बरेचसे शेतकरी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. आता शेतकरी बांधवांनो, आपण त्या ठिकाणी तुरीचं उत्पादन घेतो, कोणतंही उत्पादन घेतो, कामही करतो, सगळ्या गोष्टी करतो, मग थोड्याफार जर गोष्टीची जर आपण काळजी घेतली
तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी खरंच फायदा होऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आता ज्यांच्या तुरीमध्ये 50% फुलं, 70% फुलं, त्यांच्यासाठी ही जी काही उपाययोजना आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. परंतु असे सुद्धा बरेचसे शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांच्या तुरीमध्ये जवळपास 100% शेंगा लागलेल्या आहेत. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, एक फवारणी तुम्हाला या अंतरामध्ये काढणं खूप गरजेचे आहे. कारण जवळपास परवाच्या दिवशीला त्या ठिकाणी अमावस्या झालेली आहे, म्हणजे अमावस्याचा पर्व आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त अळ्यांचा प्रादुर्भाव आमच्या तूर पिकामध्ये होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त जो काही ज्या काही शेंगा आमच्या तुरीला लागलेल्या आहेत, तर त्यामध्ये जे काही दाणे आहेत, तर ते दाणे फार छोटे छोटे आहे. तर या दाण्यांचा आकार सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येणार आहे, तर ते सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी कोणत्या प्रकारचं विद्राव्य खत आपण घ्यायचं, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये फवारणी करत असताना तुम्ही 100% ज्या शेतकऱ्यांच्या तुरीला शेंगा आहेत, तर त्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी तुम्ही कोराजनचा वापर करू शकतात. 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला 6 ml एवढं कोराजन घेऊन तुमच्या तूर पिकामध्ये फवारणी करणं खूप गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आता त्या ठिकाणी टॉनिक घ्यायचं नाही, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं नाही. फक्त 2च गोष्टी घ्यायचा, एक म्हणजे कीटकनाशक आणि दुसरं म्हणजे एक विद्राव्य खत. तर कोराजन घ्यायचं आहे, प्रमाण सांगितलं. त्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, तुम्ही त्या ठिकाणी अँप्लिकोचा सुद्धा वापर करू शकतात. आंतरप्रवाही आहे, ज्या काही अळ्या असतात, म्हणजे आपल्या तूर पिकामध्ये प्रमुख अळ्या जर कोणत्या असेल तर त्या म्हणजे की हिरवी घाटी अळी आहे, त्यानंतर पिसारी पतंग आहे, त्यानंतर शेंग माशी आहे. तर या 3 प्रकारच्या अळ्या आमच्या तूर पिकामध्ये सर्वाधिक जास्त नुकसान शेतकऱ्यांचं करत असतात. त्यामुळे या अळ्यांचा प्रादुर्भाव भविष्यामध्ये होऊ नये यासाठी फवारणी खूप गरजेची आहे शेतकरी मित्रांनो. नाहीतर जे काही आम्ही अगोदर कष्ट घेतलेले आहेत, जे काही तूर पिकासाठी मेहनत घेतलेली आहे, तर ती संपूर्ण मेहनत आमची वाया जाऊ शकते. तर त्यामध्ये शेतकरी बांधवांनो, अँप्लिगोची फवारणी करत असताना तुम्ही त्या ठिकाणी 10 ते 15 ml एवढा वापर करू शकतात. आता शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी जर तुमच्या तुरीमध्ये 100% शेंगा आहेत, फुलांचं प्रमाणच नाही, तर त्या ठिकाणी गॅस पॉयझन म्हणजे जे काही सुपर प्रोपेक्स आहेत त्याचा सुद्धा वापर करू शकतात. 30 ml पर्यंत तुम्ही वापरू शकतात. अत्यंत चांगल्या प्रकारचं हे सुपर प्रोपेक्स आहे. या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला यापैकी एखादं नाही मिळालंच, सगळीकडे हे उपलब्ध राहतं, कोराजनही मिळतं, तुम्हाला सुपर प्रोपेक्सही मिळतं, तुम्हाला अँप्लिगोही मिळतं आणि तुम्हाला त्या ठिकाणी हमला 550 सुद्धा मिळणार आहे. आता हमला 550 घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जर फवारणी केली, तर बरेचसे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की फवारणी केल्यानंतर जवळपास अर्ध्या 1 तासामध्ये पाठीमागं ज्या काही आतमध्ये ज्या काही अळ्या गेलेल्या आहेत शेंगांमध्ये, त्या अळ्या बाहेर येतात आणि मरतात, लटकलेल्या असतात. अशा प्रकारचं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बोलणं आहे आणि म्हणून तुम्ही 550 हमला या कीटकनाशकाची सुद्धा फवारणी करू शकतात. 15 लिटरच्या पंपासाठी शेतकरी बांधवांनो 30 ml एवढा आपल्याला वापर करायचा आहे. या व्यतिरिक्त डेलिगेट सुद्धा आपण वापरू शकतो 15 लिटरच्या पंपासाठी 15 ml. तर यापैकी कोणतंही एक तुम्ही कीटकनाशक आणून तुमच्या तूर पिकामध्ये लगेच फवारणी करून घ्यायची आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी फवारणी काढलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक नाही फवारणी काढणं. तुम्ही आता तुमचं तूर पीक सेफ झालेलं आहे, ज्यांनी फवारणी काढली त्यांचं. आता त्यांनी जवळपास 8-10 दिवसानंतर जरी फवारणी काढली तरी काही हरकत नाहीये. पण ज्या शेतकऱ्यांच्या तुरीला 100% शेंगा आहे, त्यांच्यासाठी ती शेवटची फवारणी, ती आता मात्र तुम्हाला फवारणी काढायची आवश्यकता नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या तुरीला 50% फुलं, 50% शेंगा, त्यांच्यासाठी फवारणी 8-10 दिवसानंतरची असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारची कीटकनाशकांची फवारणी तुम्हाला लवकरात लवकर घेणं खूप गरजेचे आहे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या तूर पिकामध्ये जो काही दाणा आहे, तर तो दाणा छोटा आकाराचा आहे. तर हा दाण्याची साईज वाढवण्यासाठी आपल्याला 05234 या विद्राव्य खतांचा सुद्धा वापर करणं खूप गरजेचं आहे. एका पंपासाठी तुम्हाला जवळपास 100 ग्रॅम एवढा विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, 05234. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, तुम्ही त्या ठिकाणी ही फवारणी काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारच्या उपाययोजना जर तुम्ही या कंडिशनला जर केल्या शेतकरी बांधवांनो, तर निश्चितपणे तुमच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
मी 2 प्रकारे त्या ठिकाणी माहिती सांगितली, संमिश्र माहिती सांगितली. पहिली माहिती म्हणजे तुम्हाला जे काही शेतकऱ्यांच्या तुरीला खूप फुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय उपाययोजना करायची ती सांगितली आणि ज्या शेतकऱ्यांच्या तुरीला 100% शेंगा आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी सांगितलेली आहे, उपाययोजना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती कशी आवडली? ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा अवश्य लाभ होणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.